जतची दुष्काळी स्थिती बनली गंभीर. 40 तलाव पडले कोरडे. 96 टँकरने पाणीपुरवठा सुरू. सांगलीच्या जत तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. जवळपास तालुक्यातल्या 40 पैकी 40 तलाव हे कोरडे ठाक पडले आहेत आणि त्यामुळे सुमारे 96 टँकरनी पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र टँकरच्या खेपा पडत असल्याने पाणी टंचाईला दुष्काळग्रस्त सामोरं जावं लागतंय. याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील गंभीर बनला आहे. जत तालुक्यातील सर्वात मोठा तलाव म्हणून ओळख असणाऱ्या संख मध्यम प्रकल्प सध्या कोरडा ठाक पडला आहे. त्यामुळे येथील पाण्याची परिस्थिती गंभीर बनली आहे. कोंडा बसवंडा पाटील, आमचं काय शेती आहे 3 एकर आहे. तर काय पाणी नाही, काय नाही, आम्हाला काय नाही, जनावरला पाणी नाही, ना पियाला पाणी नाही. गावातलं आणतंय पाणी की फिल्टरचा विकत आणतंय पाणी. जनावर अवस्था आहे तुमची. आता काय तळ ऊन आता 20 वर्ष झालं, पण ह्याच्यामध्ये 1-2दा तर पाणी आलंय. त्याला मोकळाच आहे ती तलाव. किती वर्ष झालं तलाव मोकळं? किती दिवस झालं तलाव मोकळं? तलाव आता 2 वर्ष मोकळाच आहे. चाऱ्याचं काय? चारा काय नाही, चारा नाही, काय नाही. जनावरला कुठलं तर करायचं, काय तर हे करायचं, परिस्थिती आहे. कर्नाटक जवळ आहे की, तर किती एक 5-6 किलोमीटर आहे. कर्नाटकात तुम्हाला फायदा होतो? होय. सरकारकडे काय मागणी? काय मागणी आहे आम्हाला? काय ती काय ना, आमचं लोक म्हणते कर्नाटकात जाऊया म्हणते. नामदेव मासा, मी जिल्हा परिषद माजी सभापती. तिथं आमदार गुप्पेशेठ साहेबांसंग मी इथं त्यांच्याबरोबर होतो. पण इथं पाणी आता जवळ 4 गावात ह्याचा आढावा बैठक घेतली. कुठेही चारा हे पाणी उपलब्ध नाही. ह्या संदर्भात आमदार आढावा बैठक घ्याल्यात. त्यांच्याबरोबर आम्ही आहे. पण खरोखरच भयान दुष्काळ आहे 70-72 गावाला. त्यामुळं शासनाने त्याची लवकर दखल घ्यावं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, जत.